Good morning, friends. Today we are going to learn about the Kamala Das poem, a hot noon in Malabar. Actually, there is a description of the loneliness. Suppose there is a one woman married after, and there is a nostalgia of the particular woman in the after the marriage. So that is a description about the Kamala Das, a hot noon in Malabar. दिस इज अ नोन ऑफ बेगर्स विथ द विनिंग म्हणजे बेगर वगैरे जे आहेत किंवा अजून घराच्या बाहेर जर बघितलं तर जे भिकारी असतील किंवा असतील कोणी असतील तर त्यांचे आवाज वगैरे येतात व्हॉइसेस नोन फॉर मेन हू केम फ्रॉम द हिल्स आवाज वगैरे तिथे येत राहतात हिल एरिया असेल म्हणजे जिथं आपण रिमोट एरिया आणि व्हिल एरिया हिल्स एरिया त्यात डिस्क्रिप्शन केलं आहे विथ पॅरेट्स इन अ केज फ्रॉम द फॉर्च्यून कार्ड्स all stained with the time and brown curvagles and with old eyes who read the palm in the light singing awesome bangles slayer who spread on the cool black floor those red and green and blue bangles all covered with the dust of the roads miles grow cracks on the hills so that when they clean up our porch the noise was garing sorry grating strains this no noon for stranger who part the window drapes or the hot eyes. Now there is a just I want to read this poem and then I will describe about the window drapes and the peer their hot eyes gleaming with the sun not seeing thing in shadow rooms and turn away and look so yearling at the brick ledges well this is a known for stranger with the mistrust in their eyes dark silent ones who rarely speak at all so that when they speak their voices run wild like jungle voices at this is known for wild men wild thoughts wild love to be here far away is torture wild feet stirring of the dust this hot noon at my home in Malabar and so I far away. Now there is a description in you can see in the English summary. So I open this website. A poem Hot Noon in Malabar by Kamala Das is in the memory of her childhood म्हणजे त्यांची जी लहानपणाची आठवण वगैरे आहे ते तिथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विथ हर पेरेंट्स इन मलबार त्यांचे जे आईवडील जे आहेत ते कुठं होते मलबारला पोईट रिमेंबर्स अ डेली ॲक्टिव्हिटीज द पासापा इन्क्लूडिंग आणि त्यांना जे आठवतं आहे कुठं तर ज्यावेळेस ते वाटसुरं वगैरे असतील किंवा फॉर्च्यून टेलर्स जे फेरेवाले ज्याला आपण म्हणू ते कुर्वाकर्स लहान मुले असतील किंवा वेगवेगळ्या बँगल सेलर असतील ते तिथं येतात बिंग मॅरिड ऑफ इन हर यंग एज मग त्यांचं लग्न वगैरे झालेलं एक लहान वयात त्यांचं तरुण असताना लग्न झालं तरुण म्हणजे पहिले जे लग्न होतं थोडेसे लवकर होते या अर्थाने त्यांनी मी यंग एज म्हटलेलं आहे सी फील्स लोनली इन हर न्यू होम आणि त्यांना एकदम कसं त्यांच्या नवीन होममध्ये त्यांना एकदम कसं एकटं वाटतं आहे हेच द मेमरीज ऑफ अवर चाइल्डहूड कीप फ्लॅशिंग इन हर माइंड लहानपणाच्या ज्यांच्या त्या आठवणी आहेत त्या त्यांना आठवणी वगैरे येतात की फ्लॅशिंग इन हर माइंड त्या कुठं तर फ्लॅशबॅकसारखं टेक्निक त्या आठवणी त्यांच्या मनामध्ये सारखं सी सीम्स टू बी मोर इंटरेस्ट इन द रोमॅन्टिझम द रोलर लाईफ रादर दॅन मॉडर्न वर्ल्ड वेअर वी अलाइटेड फ्रॉम इच अदर म्हणजे नवीन जगामध्ये किंवा नवीन शहरामध्ये जर आपण जर गेलो तिथे सगळं मॉडर्निझम वगैरे सगळं पण एकटे पण आहे तिथं गावाकडं म्हणा किंवा खेड्याकडच्या प्रदेशात वगैरे तिथे एकदम माणसाला बघतात तिथं लोनलीनेस वगैरे तसं जाणवून पण तिथं शहरात आल्याने त्यांना लोनलीनेस वगैरे तो जाणवून द पोएम हॅज रिटन इन अ सिंगल लॉंग स्टान्स हॅव्हिंग 23 लाईन्स 23 ओळीमध्ये त्यांनी ही पोएम आपल्याला सांगण्याचा प्रयत्न हायवर हॅव डिवायडेड द पोएम इन टू 3 मेन पार्ट्स ऑफ द मेकिंग इट 3 पार्ट बनवून एजियर टू म्हणजे आपल्याला समजण्यासाठी 3 भागात बनवून द फर्स्ट पार्ट लाईन नंबर 1 to 11 is about the types of people who used to pass by the house of the poet in मलबार हॉट नून म्हणजे मलबारमध्ये जे दुपारचं ऊन वगैरे जे दुपारचं जे हॉट टेम्परेचर वगैरे त्याचं वर्णन इथं केलेलं आहे इन द सेकंड पार्ट द पोएट डिस्क्राइब द सम स्ट्रेंजर हू यूज टू एंटर हर हाऊस लुकिंग अराउंड द वॉटर तस द नोन इन मलबार वॉज फुल ऑफ मेन थॉट ॲज वेल ॲज लव म्हणजे सगळं माणसं वगैरे इकडे त्यांचं प्रेम वगैरे
असं म्हणजे एजा वगैरे आहे, म्हणजे त्यांच्या लहानपणीच्या आठवणीमध्ये त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि थर्ड पार्ट जे आहे 21 to 20, द पोएट डिस्क्राईब दर कंडिशन इन प्रेझेंट. आणि शेवटी त्यांनी सांगितलं की मी इथं जे आहे कंडिशन म्हणजे प्रेझेंट सिच्युएशनमध्ये कसं आहे, पहिले जे दोन पार्ट आहेत त्या दोन पार्टमध्ये त्यांनी काय सांगितलं, त्यांची जी लाईफ आहे लहानपणीची आठवणी वगैरे आहेत ते त्यांनी सांगण्याचं. आणि थर्ड पार्टमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांची प्रेझेंट जी सिच्युएशन आहे ती सांगा. सी मिसेस हर होम द दॅट क्राऊड दॅट टाईम दॅट लव. मग त्यावेळच्या ज्या त्यांच्या आठवणी आहेत, त्यांचं घर आहे, त्यांची म्हणजे येण्या जाण्याचा जो क्राऊड आहे म्हणजे माणसाने भरलेलं घर वगैरे आहे ते त्यांनी सांगितलं. दॅट टाईम अँड दॅट लव. आणि विशेषतः म्हणजे जी प्रेम वगैरे करणारी माणसं वगैरे आहेत तिथं. सी इज नाव अलाइंटेड फ्रॉम द वर्ल्ड इन मॉडर्न टाईम. आणि आता नवीन जगामध्ये ते फार एकदम एकटे आहेत. ह्या मॉडर्नमध्ये ते कशा आहेत, एकटे आहेत. आता समोर दिस इज नोन फॉर द बेगर्स विथ, ही जी पोएम आहे ती सांगितले. आता इथं परत एकदा आपण बघूया. द पोएट इज थिंकिंग अबाउट हर चाइल्डहुड इन मलबार. त्यांचं जे लहानपण वगैरे मलबारमध्ये गेलेलं आहे ते. आणि महत्त्वाचं म्हणजे ही पोएम आहे त्यांची जी समर इन कॅलकत्ता जी ॲटोबायोग्राफी आहे त्याच्यामधली ही पोएम आहे. थोडी बायोग्राफिकल पोएम आहे. सी स्पेशली मेमरीज हॉट इन नून इन हर होम. त्यावेळची परिस्थिती, हॉट नून वगैरे घरी कोण आहे ह्या प्रकारचं डिस्क्रिप्शन वगैरे त्यांनी केलं. दॅट डे देअर वेअर बेगर्स विथ देअर प्लीडिंग व्हॉईस. म्हणजे जे बेगर वगैरे असतील किंवा फेरेवाली वगैरे असतील ते आवाज वगैरे करतात, किंवा बँगल सेलर असतील बांगड्या वगैरे विकणारे हे ते तिथं ओरडत वगैरे. द केप्ट बेगिंग अँड क्राईंग ओव्हर देअर मिजर त्यांची कंडिशन वगैरे ते सांगतात. देन देअर आर मेन हू केम फ्रॉम हिल विथ द पॅरेट्स इन केज अँड फॉर्च्यून कार्ड्स. म्हणजे एखादा पक्षी वगैरे कसा बर्ड वगैरे गुंतून दोज हू यूज टू टेल अँड फ्युचर ऑफ द पर्सन विथ द हेल्प ऑफ द पॅरेट इन द केज अँड फॉर्च्यून कार्ड्स. However, these tricks have stained with the time, became useless because the people have stopped believing in the all these things. In this line, one can find that the shift from the idealism to realism as the concept of the fortune telling was quite popular in the world old times, but with the advent of modern science and technology, people believe in less than things. Next, there used to become brown corvagos and their old eyes worried the palm of the people in the lights sing some voices. The eyes of the girls who describe the old either because of their experience in the sea, seeing the palms of the people who because of their poverty or because of their brown color. The poet uses the word light singing voices for the way that talk to people. It is either because they try to be as sweet as possible while reading the lines of palm, or because of their perfection as they are doing sing long, or because of the natural beauty in their eye. Next, they visited bangle seller who spread their red and green and blue bangles on cool black floor, might be black carpet, all covered with the dust of the road. Here, poet is trying to show poverty as well as beauty in the one place. एका बाजूला गरीब आहे आणि दुसऱ्या बाजूला ते पॉवर असले पण तिथं पण सौंदर्य वगैरे त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. द बँगल्स आर पोअर बट देअर बँगल्स आर कलरफुल टू अट्रॅक्ट द कस्टमर. म्हणजे तो विकणारा गरीब जरी असला पण त्याच्याजवळ असणारे जे बँगल्स वगैरे एकदम कलरफुल अट्रॅक्ट. मग एका बाजूला त्यांनी समृद्धी कलरफुल लाईफ आणि एका बाजूला तो विकणारा जो आहे तोच कसा गरीब आहे ते सांगण्यात. फायनली इट टेल्स दॅट these people used to travel long by foot, which result in cracks on the hills, and thus while climbing the hill their feet made strange noises because of the cracks when they reached Kamla's house. Part 2. Having discussed all this regular passerby, the poet now talks about the strangers who also climb the hill. These people, unlike those mentioned above, were unaware of the way, hence they often peep through the glass of the window and they enter the house. Their eyes could not see anything because they would come from the bright sun to little bit darker house of the Kamla. Next they would look here and there, searching for the brick ledge well to drink water. Poet says that that was the known strangers who had mistrust in their dark eyes and kept silent, probably because they
didn't know the family of Kamala, as they didn't even speak, and when they spoke, it was strange and wild, like jungle voice. Bring people those to each other, people and thoughts and love. पार्ट थ्रीमध्ये आता काय सांगेल बघा. नाव दॅट सी इज मॅरिड अँड लिव्हिंग इन सिटी. म्हणजे पहिले जे दोन पार्ट आहेत ह्याच्यामध्ये त्यांच्या आठवणी तिथले लोक वगैरे कसे होते. पण पार्ट थ्री जो आहे एक एक लोनलीनेसमध्ये कसे राहतात, ते वेगळ्या ॲक्टिव्हिटी म्हणजे त्यांना तिथं करमत नाही, किंवा ते आता प्रेझेंटमध्ये मॅरेज आले आणि मॅरेज होऊन एका दुसऱ्या घरी वगैरे आलेले आहेत, हे तर थोडं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाव दॅट सी इज मॅरिड अँड लिव्हिंग इन अ सिटी. आता ते कुठं राहतात, सिटीमध्ये राहतात. लाईफ हॅज बिकम टॉर्चर फॉर अवर. जरी सिटीमध्ये राहत असले तरी त्यांना एक टॉर्चर असलेलं लाईफ वगैरे ते तिथं वाटतंय. सी थिंग्स दॅट द टाईम इज सेम वाईल्ड फिट वूड हॅव बीन स्टेरिंग अप द डस्ट. दॅट इज पीपल वूड बी ट्रॅव्हलिंग इन हर होम इन मलबार बट सी हर स्वेल सो फार अवे. तिथे लोक वगैरे आहेत पण आता त्या मलबारपासून फार लांब आहे. इथं लोनलीनेस आहे. द पोएट इज regretting because of the double torture, first of her in-laws, which describe an introduction, and other for modern life, which she hates. Check out his document for a detailed study of the कमलाला. एक बारीक बारीक मायन्यूट डिस्क्रिप्शन वगैरे केलं. म्हणजे पहिल्या दोन पार्ट म्हणजे त्यांच्या आठवणी, त्यांचे लोक वगैरे कसे होते, तिथे मलबार सिटीमध्ये कसं एकदम वातावरण वगैरे होतं, आणि आता प्रेझेंट लाईफमध्ये त्यांचं लाईफ कसं आहे हे इथं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे 3 पोयम आणि त्याचे व्हिडिओज वगैरे आहे आपल्या ॲपमध्ये बघा. आणि तिथं जर वेळ भेटला नसेल तर रोहित कांबळे तुम्ही जर यूट्यूबला गेलं आणि डी पीमध्ये नारळाचं झाड आहे, कोकोनट ट्री आहे, तिथं जर तुम्ही बघितलं तर ती प्लेलिस्ट मी तिथं केलेले MA फर्स्ट, MA सेकंड आणि स्पोकन इंग्लिश. तर ते MA फर्स्टमध्ये तुम्ही तिथं बघू शकता. आणि तुम्हाला विशेषतः आपले जे ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप MA फर्स्टचा, तिथं तुम्हाला हे मी सगळं पाठवलेलं आहे. आणि तिथं जर वेळ भेटले ते पण बघा, नोट्स वगैरे बघा. त्यानंतर SPM ॲप आहे जे आपल्या कॉलेजचं ॲप आहे, त्याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे तुम्हाला सेंड करतो, तिथं बघा. तिथं जर वेळ भेटला नाही किंवा काय कारण असतं तिथे एक 10-15 दिवस व्हिडिओ असतो. त्यानंतर तिथं जर नसेल तुम्हाला तर रोहित कांबळे नावाचं जे यूट्यूबला एक चॅनल आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही जावा. त्यामध्ये रोहित कांबळे म्हटलं तर यूट्यूबला अजून रोहित कांबळे बरोबर असतं. तर तिथं कोकोनट ट्री असलेला जो DP असेल त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओज आहेत. त्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये MA फर्स्ट असं जे प्लेलिस्टमध्ये बघा आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ वगैरे सापडतील. तर अशा प्रकारे मी आय वुड लाईक टू कन्क्लूड दॅट देर इज अ ब्युटिफुल पोएम, देर इज अ 2 part describe the beautiful description of her childhood days, and now third part is the lonely life of the Kamala Das. Thank you. Next time we will see the next poem.